हाय, हॅलो एव्हरीवन. तुम्ही विचार करत असाल हा आवाज कोणाचा? तर मम्मी नाही व्हॉइस ओव्हर करत आहे, मी करत आहे. तर हा होता आमचा गुडगावचा रूम जिथे आम्ही राहत होतो. हे होतं बाथरूम प्लस वॉशरूम अटॅच. हे खूप यूज होतं अँड इथे ह्या रूम मध्ये ऍक्च्युली 2 बेड्स होते, बट आम्ही 3 जण राहत होतो म्हणून त्यांनी एक्स्ट्रा मॅट्रेस लावून दिलं. अँड इथे कोपऱ्यात क्यूटचा छोटासा स्टडी टेबल सिटिंग एरिया होता. कॉफी बॅग्स, टी बॅग्स पण अवेलेबल होते. टी पण अवेलेबल होतं विथ ऑल द OTT सबस्क्रिप्शन. आणि हे एक छोटंसं स्टोरेज प्लेस होतं जिथे कपडे बिपडे ठेवू शकत होते. बट आज आज आम्ही चेकआउट करत होतो आणि आम्ही सगळं काढलं होतं हे निघतानाच. नंतर आम्ही एका कॅफेमध्ये जाणार होतो, कर्नाटिक कॅफे. तिथे आम्हाला दादा बोलला की तुम्ही तिथे या, मी तुम्हाला तिथेच भेटतो. हे दादाने नवीनच कालच घेतलं होतं, तर त्याने मम्मीला खुश करण्यासाठी घातलं आणि तो खूप चांगला दिसत होता त्याच्यात. मी पण ही स्वेटशर्ट कालच घेतली होती ब्ल्यू कलरची, मला खूप आवडली होती. आणि ते पप्पा आहेत, पप्पांनी बॅग घेतली कारण का आमचं सगळं सामान कालच दादाने आणलं होतं तर त्या बॅगेत होतं. आणि सकाळी गुडगाव खूप लोक बोलतात पोल्युशन आहे, पण गुडगावमध्ये आणि दिल्लीमध्ये मी कोणालाच मास्क लावताना बघितलं नाहीये. हा एरिया खूपच चांगला होता आणि इथं इकडचं अँबियन्स खूप चांगलं होतं. आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा मला एक दादाचा मित्र पण मिळाला अँड त्यांच्यासाठी हा खूप ऑब्व्हियस स्पॉट होता असं ते बोलत होते. तर मला खूप एक्साइटमेंट होत होती की इथे काय असेल. चला लोकेश आज आम्हाला ब्रेकफास्ट करायसाठी घेऊन आलेला आहे कर्नाटकी कॅफेमध्ये. तर आम्ही कॅफेमध्ये एंटर केलं आणि आम्ही एक सीटिंग चूज केली. हा कॅफेचा अँबियन्स होता. दादाने विदाउट मेन्यू बघता ऑर्डर केलं कारण का तो इथे नेहमी येतच असतो. त्याने इकडचे चांगल्या चांगल्या गोष्टी ऑर्डर केल्या आणि इथे मम्मी आहे, सगळ्यांना हाय करते आणि दादा बसला होता तिच्यासोबत. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आज मंडे आहे आणि अजून आम्ही दिल्लीमध्येच आहे. दिल्लीमध्ये गुडगावमध्ये आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत. कर्नाटिक कॅफेमध्ये आलोय. ते खूप चांगला साऊथ इंडियन डिशेस मिळतात. मला डोसा वगैरे खायला आवडतं. तर ही एक जागा आहे जी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे. नाव आहे कर्नाटिक कॅफे, 32nd Avenue च्या इथे तुम्हाला भेटेल. त्याला मी आता भूमीला आणि दाखवते पप्पांना तिच्या. भूमी त्या डिशचं नाव आहे तट इडली आणि खूप थोडं इडलीमध्ये थोडा स्पायसी चटणी वगैरे ऍड करून बटर दिले जातात. थोडी चटणी आणि सर्व हे बटर आहे करून. का? हा, बटर आहे का? हे पनीर आहे. बटर. हा आहे मलेश्वरम डोसा. हा सगळ्यात फेमस आयटम आहे इथलं. तर कधी आला तर डेफिनेटली ट्राय करा. हे कॅफेमध्ये आज डेकोरेशन भाताचं लोंब वापरलं होतं, ज्यातनं एक बल्ब असं लाईट हे करत होतं आणि खूप युनिक होतं. करवंटीमध्ये बडीशोप देणं आणि त्यांचे वेसल्स पण खूप, त्यांचा ग्लास एवढं वेगळं होतं. खूपच युनिक कॅफे होता अकॉर्डिंगली. आणि मग नंतर आम्ही निघत होतो तर मम्मी ॲम्बियन्सचा व्हिडिओ घेत होती. बाहेरचं सगळं खूपच, सकाळचा गुडगाव इज व्हेरी व्हेरी वॉर्म होता, थंड होता, पण खूप चांगलं वाटत होतं. आता आम्ही ऑन द वे जात होतो. कॅब बुक केली होती म्हणून आम्ही वाट बघत होतो. तोपर्यंत आम्ही फिरतच होतो कॅफे वगैरे. बाजूला काय काय आहे ते बघत होतो आणि मी ते फोनमध्ये बिझी होती. बट मम्मीने खूप सारा कॉन्टेंट शूट केला अँड इट वॉज ऑलमोस्ट टाइम टू से बाय टू दादा. बाय बाय. तर आम्ही कॅबने हॉटेलमध्ये आलो कारण का इट वॉज ऑलमोस्ट चेकआउट टाईम आणि आमची दुपारची 3:30ची फ्लाईट पण होती. अपॅरेंटली आमची फ्लाईट थोडी लवकरसाठी दाखवती की ती 3ची झाली. पण आम्ही लवकर एअरपोर्टला गेलो. खूप मोठी लाईन होती बोर्डिंग पाससाठी आणि ते मी हाय करत होते कॅमेराला. बट सर्व्हिस खूप फास्ट होती. आमचं बोर्डिंग 15 मिनिटात वगैरे झालं. मग आम्ही विचार केला की थोडं कुठेतरी जाऊन आधी बसूया, नंतर इकडचं काहीतरी खाऊया बिकॉज इट वॉज ऑलमोस्ट लंच टाइम. जरी आम्ही 2 तासाआधीच मस्त ब्रेकफास्ट केला होता तरी खूप भूक लागलेली. तर आम्ही बघत होतो, खूप मोठं आहे दिल्ली एअरपोर्ट आणि ते
खूप काही ना काहीतरी चालूच होतं. देवर मेनी प्रोग्राम्स. कोण टुरिस्ट होते ते सिंगिंग करत होते. देर वॉज लॉट ऑफ शोज गोइंग ऑन. आम्ही लाऊंजमध्ये ट्राय करत होतो जायला, बट लाऊंजमध्ये खूप गर्दी होती. तर आम्ही विचार केला कुठेतरी ओपनच बसूया. मला इकडच्या दिल्लीमध्ये मॅकडॉनल्ड्समध्ये एक चिकन मकग्रिल करून मिळतं. ते मुंबईमध्ये मिळत नाही, तर मला ते खायचं होतं. अँड ॲज यू ऑल नो माझी मम्मी किती फोटोहॉलिक आहे. तर ती जिथे पण डेकोरेशन दिसत होतं तिथे फोटो काढत होती. आणि आम्ही फिरत होतो अँड ॲज जाताना आम्हाला विंडो सीट नाही मिळाली होती. तर मी त्यांना सांगितलं होतं की आम्हाला 2 विंडो सीट द्या. पण अपेरेंटली त्यांनी एका सीटवर 2 विंडो आहे अशी सीट दिली आम्हाला. तर जाताना प्लेन चालू टेक ऑफच घेत होतं तेव्हा मम्मीने हा व्हिडिओ काढला होता. अँड पप्पांचा फर्स्ट टाईम होता ट्रॅव्हल करताना. सो दे वर प्रिटी अम्युज्ड की हाऊ द वर्ल्ड लुक्स फ्रॉम अबाव. आणि ते खूप खुश होते. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जर तुम्हाला खूप आवडला असेल तर.